मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मी याच गोष्टीसाठी उपोषण केलं होतं की साधारणपणे तो कर्णवाडा जो आहे, जो तिथे पत्रकार परिषद घेतोय, हा जिथे घाल्यानंतर त्याला अटक का करत नाही आता? पण तो अद्यापही अटक झालेला नाही. आणि ती एक अनबोरे नावाची महिला, हे दोन अटक झालेले नाही. काल सीसीटीव्ही मध्ये तुम्ही बघा, त्याचा ड्रायव्हर जो आहे, अमितला काय त्याचं नाव, त्यांनी पहिला दगड मारला. त्याच्यामुळे तो अटक झाला पाहिजे. आणि आज सुनावणी काय, ती कोर्टाचा भाग आहे, पण तो अटक का होत नाही याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतं. कारण 2 तास मुख्यमंत्र्यांची आणि मनसे पक्षप्रमुखाची जी काही भेट झाली, त्या भेटीमध्ये हे काही ठरलेलं आहे का? आणि तो काय शिवतीर्थावर लपलेला आहे का? तो कोणाकडे बसलेला आहे याचा शोध अकोला पोलीस धाडसानं घेतील. जे अकोला पोलीस एखाद्या उद्योजकाच्या घरी धाड पडल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याला पकडतात बाहेर राज्यातून, ते अकोला पोलीस या कर्णबाळाला का पकडू शकले नाहीत? म्हणजे त्यांच्या एकूण कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. म्हणजे तुम्हाला काही दबाव आहे का मुख्यमंत्र्यांचा, ते एकदा समोर आलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा अभय आहे का म्हणजे? अर्थातच मुख्यमंत्री जर साधारणपणे विधिमंडळ सदस्याच्या बाबतीत एखादा विधिमंडळ सदस्याच्या गाडीवर अशा प्रकारे हल्ला होतो जीवघेणा, त्याची साधी विचारपूस करत नाही. मुख्यमंत्र्यांचं माझ्याबद्दल प्रेम नाहीये किंवा कमी झालं असं समजतं. तुमच्याबद्दल की पक्षाबद्दल? वैयक्तिक माझ्याबद्दल त्यांच्या मनात काय असेल हे मला माहित नाही. पण साधारणपणे मुख्यमंत्र्यांनी 2-2 तास त्यांच्याशी बैठक घेतल्यानंतर एक गोष्ट मात्र एक नक्कीच होते, लक्षात येते की या प्रकरणामध्ये कुठेतरी पाणी मुरतं. आरोप आहे तर मुख्य आरोपी पकडला का जात नाही? या राज्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होत असताना एखाद्या आमदारावर, म्हणजे माझं पद आहे ना, माझ्याकडे विधिमंडळ सदस्याचं पद आहे, असं कोणी गल्ली बोळातला गुंडे भुगतात याचा बंदोबस्त करता येत नाही मुख्यमंत्र्यांना? कायदा सुव्यवस्था नाही आहे महाराष्ट्रामध्ये. ज्या प्रकारे हे सगळं चाललंय हे ते बरोबर नाही आहे चित्र. आणि आता जशा जशा निवडणुका येतील तसे तसे आणखी आरोप प्रत्यारोप करत राहतील. आणि या तुकार लोकांना आता हा खंडणीखोर जो आहे, त्यांनी आता पत्रकार परिषद घेतली, आता याच्यासारख्या रिकामचोटांना काय धंदा नाही. याचं नाव कोणाला माहित नव्हतं. अगदी तुम्ही हा राडा होण्याच्या अगोदर हा कोण चिल्या आहे याचं कोणाला नाव पण माहित नव्हतं. पण आता आलाय तो प्रकाश झोतात. त्या प्रकाश झोतात आल्यामुळे आता त्याला आता शेवटी उंदराच्या हाती चिंदी दिली ते लागलं सुटत. तर करू द्या ना. मी तर वाटच पाहतो, तो जितका बोलेल तितका आमच्यासाठी चांगला आहे. तो बोललाच पाहिजे. मुख्यमंत्र्यांवर फार मोठा आरोप काय मुख्यमंत्र्यांचं पाठबळ आहे किंवा काहीतरी ठरलं का? 2-2 तास जर आता मुख्यमंत्री वेळ देऊन राहिले आणि या प्रकरणावर ते सकार शब्द बोलायला तयार नसतील, तर मग आता आम्ही न्याय कोणाला मागायचा? महाराष्ट्र, माझा साधा प्रश्न तुम्हाला आहे पत्रकार भावांनी, महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यामध्ये जे काही विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य असतात, यांचा कॅप्टन तर मुख्यमंत्री असतो ना. आणि मुख्यमंत्री दोन्ही सभागृहाचे सदस्य असतात. ते कुटुंब प्रमुख असतात. मग कुटुंब प्रमुखाने कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीची चौकशी करणं हे कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य असते. त्यांनी साधा फोन पण करण्याचं औदार्य दाखवलं नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं की साधारणपणे या गोष्टीत आज नाही पण भविष्यात मी या गोष्टीचा नक्कीच पाठपुरावा करेल. मुळामध्ये आत्ताची जी काही पत्रकार परिषद आपण घेतो आहोत ती परत एकदा मनसेच्या काही अशाच तुकार प्रवक्त्यांनी माझ्यावर केलेल्या बिनबुडाच्या आरोपासंदर्भात. खरं तर मी समोरच्या व्यक्तीवर बोलावं इतकं त्याचं व्यक्तिमत्व थोर नाहीच आहे. मी शेवटी उत्तर त्याच्या पक्षप्रमुखाला दिलं असतं. ज्या पद्धतीचे आरोप त्यांनी बिनबुडाचे करण्याचा प्रयत्न केला त्यावर बोललं पाहिजे, अशा पद्धतीनं मला काही पत्रकार बांधवांच्या पण सूचना आल्या आणि म्हणून मी बोलतोय. साधारणपणे काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये विसर्ग झाला खडकवासला धरणातून आणि पुण्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेस मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर गेले आणि पुणे दौऱ्यावर गेल्यानंतर साधारणपणे पत्रकारांशी संवाद करताना त्यांनी अजितदादांबद्दल काही शब्द वापरले. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार नंतर आहे, पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता या नात्याने ज्यावेळेस राज ठाकरे यांच्याकडून काही अजितदादांवर टीका झाली त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस मला उत्तर विचारलं त्यावेळेस त्या गोष्टीला उत्तर देणं किंवा प्रतिक्रिया देणं हे प्रवक्ता म्हणून माझं कर्तव्य होतं, ते मी दिलं. आता प्रश्न असा आहे की त्याच्या काही दिवसानंतर कर्णबाळा नावाचा त्यांचा मुंबईमधला एक कार्यकर्ता, काल मी सीसीटीव्ही फुटेज चेक केले, तो इथे आला होता आणि त्याच्या ड्रायव्हरकडून पहिला दगड माझ्या गाडीवर मारला गेला. मग तो राडा झाला आणि राडा झाल्यानंतर आतापर्यंत आरोपींचा आकडा 21 पर्यंत गेला. त्यातले 2 आरोपी जे आहेत ते 2 आरोपी अद्याप फरार आहेत. मुख्य आरोपी कर्णबाळा दुंबाळे आणि एक ती महिला आहे. पोलिसांवर विश्वास आहे म्हणूनच आम्ही पण शांत बसलो.
आणि ते होत नाही तर साधारणपणे काल धाराशिव येथे मराठा क्रांती मोर्चाचे सर्व जे काही पदाधिकारी होते यांनी त्यांच्या पक्षप्रमुखाला जाब विचारला. जाब विचारल्यानंतर त्यांनी जे वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही. आरक्षणाची गरज का नाही? ओबीसी बांधव असतील किंवा सर्वसामान्य मराठा बांधव असतील यांची लेकरं कशा पद्धतीनं शिक्षणासाठी, नोकरीसाठी, आपला हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करतायत ते बड्या लोकांना त्या संघर्षाशी काही देणं घेणं नसतं. त्याच्यामुळे आरक्षणावर त्यांनी केलेल्या टिप्पणीमुळं मराठा आंदोलक अर्थातच मग ते मनोज जरांगे पाटलांचे कार्यकर्ते असतील किंवा ओबीसीचे नेते हाके असतील त्या दोघांनी त्यांना जाब विचारलं. आणि कालपासून टीव्हीवर तुम्ही बघत असाल तर आरक्षणाच्या संदर्भात चुकीच्या पद्धतीनं त्यांच्या नेत्यांनी स्टेटमेंट केल्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रात उद्रेक निर्माण झाला. आणि त्याच धर्तीवर त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्याची पण माहिती घेतली. आता शेवटी मी उत्तर त्यांच्या बापाला देणार. मी काय अशा गल्ली बोळातल्या चिल्या पिल्यांना उत्तर द्यायला बांधील नाही. पण मी त्याची जर माहिती काढली तर हा मुंबईत राहत होता. आता तो त्या पूर्ण माझ्यावर तो काही जे काही बोलला तो माझ्या वडिलांपर्यंत आणि आजोबांपर्यंत घसरला असेल. अशा लोकांना, अशा हरामखोराला उत्तर देणं हे माझं कर्तव्य बनतं. हा मुंबईत राहत होता. त्याच्याकडे कुठलाही व्यवसाय नव्हता, कुठला इन्कम सोर्स नव्हता. त्याच्या सख्ख्या भावाने त्याच्या पाठीवर लाथ आणून त्याला पनवेलमध्ये पाठवलं. पनवेलमध्ये याचा व्यवसाय काय? पनवेलमध्ये याचा व्यवसाय होता पान टपरी असेल, गुटखा विकला जात असेल तिथं 200 रुपयांनी खंडने वसूल करणे. इतकंच काय तर नैना सिडको प्राधिकरण आहे पनवेलमध्ये. त्या नैना सिडको प्राधिकरणमध्ये माहितीचे अधिकार टाकून कॉन्ट्रॅक्टर असतील, बिल्डर्स असतील यांना राज ठाकरे आणि अमित ठाकरेच्या नावाने धमकावल्यानंतर यांना राजगड हे त्यांचं जे म्हणजे पक्ष कार्यालय आहे मनसेचं त्या कार्यालयात बोलावणे आणि त्यांच्याकडून खंडण्या उकडणे. दुसरा एक चिलेचा इन्कम सोर्सच नाही. आता हा प्रकार झाल्यानंतर मागे ज्यावेळेस तो माझ्यावर भुंकला त्याच्यानंतर काही कॉन्ट्रॅक्टर माझ्या संपर्कात आले. त्यांच्याकडे याचे व्हॉइस रेकॉर्डिंग आहे की यांनी कशा प्रकारे राज ठाकरे आणि अमित ठाकरेच्या नावाने खंडण्या वसूल केल्या. त्या कॉन्ट्रॅक्टरनी मला विनंती केली, मी ते पत्र तुम्हाला देतो माझ्या पत्रकार परिषद झाल्यानंतर, की आमच्याकडून म्हणजे ते गावठांची जमीन आहे पनवेल भागामधली आणि त्या जमिनीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टरनी बिल्डिंग उभ्या केल्या त्या माध्यमातून त्यांना कसे पैसे मागितले याची आयुक्ताशी बोलून तुम्ही चौकशी लावावी असं मला काही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरनी आणि काही तिथल्या बिल्डर्स लोकांनी विनंती केलेली आहे. त्या अनुषंगानं मी पनवेल आयुक्त किंवा नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याशी आता थोड्या वेळानं संपर्क करणार आहे आणि याची पूर्ण चौकशी लावून की याचं स्वतःचं घर नाही, याचा कुठला इन्कम सोर्स नाही, हा असा प्रकारे खंडणी बहादर आहे, पान टपरीवरून सुद्धा 200 रुपयांनी हा वसुली करतो, स्वतःच्या सख्ख्या भावाने याला लाथ आणून घराच्या बाहेर काढलेला आहे आणि अशा प्रकारे राज ठाकरे आणि अमित ठाकरेच्या नावाचा एक दडपशाही करून तो खंडण्या कशा गोळा करतो याची सगळी इत्तमभूत माहिती माझ्याकडे आहे. तो आता ज्यावेळेस दुसरी पत्रकार परिषद घेऊन भुंकेल त्यावेळेस मात्र त्यानं कशा प्रकारच्या खंडण्या गोळा केल्या, त्याचे काय व्हॉइस कॉल रेकॉर्डर आहेत, हे सगळं जे मला कंत्राटदारांनी किंवा त्या पद्धतीचे जे ठेकेदार आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी जे मला सांगितलं त्यांच्याशी मी बोलून करणार आहे. मी स्वतः पनवेलमध्ये पण जाणार आहे आणि त्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन त्याचा खरा चेहरा आणणार आहे. यांनी माझ्यावर केलेला आरोप सिद्ध करून दाखवावा. कारण ज्याच्या भरोश्यावर यांनी आरोप केले की माझ्याच गावातले टुकार गुंडे आहेत हे मला माहिती आहे. ते माझ्या इथून हाकाललेले आहेत किंवा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडल्यानंतर ज्यांनी आता तो पक्ष सोडू दुसऱ्या पक्षामध्ये बेडूक उड्या घेतल्या त्या लोकांच्या जीवावर जर हा चिल्या पिल्या उडत असेल तर यांनी पहिल्यांदा माहिती घ्यावी. आमचा इतिहास हा खंडणी मागणाऱ्याचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अमोल मुख्यरींनी महाराष्ट्रात मांडला आणि लोकांनी पण त्याला 2,000-3,000 रुपये मानधन दिलं. हे सांगण्यात मला अजिबात लाज वाटत नाही. आणि आज जे मी आहे ती माझ्या कष्टावर आहे, माझ्या मेहनतीवर आहे, माझ्या वाडवडिलांच्या पुण्यावर आहे. पण अशा प्रकारे घातलेट चोरीचा आरोप त्याच्यानंतर काय म्हणतात माझ्या वडिलांपर्यंत तो हरामखोर बोलला. आता मी त्याच्या वडिलांवर जाईल अशी माझी संस्कृती नाही, ते माझ्या वडिलांनी शिकवलेलं नाही. माझे वडील आज हयात नाहीत पण माझ्या वडिलांवर तो गेला त्याच्यामुळे मला त्या नालायकाला उत्तर द्यावं लागलं. त्याची सगळी अंडी पिल्ली आमच्याकडे आहेत. तो जितका भुंकेल तितका आम्ही खाली जाऊ आणि याचा पूर्ण पर्दाफाशच केल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही असं मी ठरवलेलं आहे. आणि राहिला प्रश्न
त्यांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपाचा त्यांनी ते आरोप सिद्ध करून दाखवावे. माझी सगळ्या जे काही वकिलांची टीम आहे त्यांच्याजवळ सुद्धा मी त्याचा तो घेतलेली पत्रकार परिषद त्या संदर्भात पाठवलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे, अजितदादांवर जर राज ठाकरे बोलले भविष्यात तर त्याला तोडीस तोड उत्तर आता असं आहे की जितेंद्र आव्हाडांच्या या अशा प्रकारच्या शब्दावर साधारणपणे मुंब्रा कळव्यातला गद्दार कोण आहे असं जर जनतेने विचारलं तर ते जितेंद्र आव्हाडच येईल. त्याच्यामुळे अजितदादांवर गद्दार बोलण्याची भाषा त्यांनी करू नये. शेवटी त्यांनाही आम्ही तोडीस तोड उत्तर देऊ. फक्त ते नेमकं त्यांनी काय शब्द वापरला ते मला ऐकू द्या एकदा, मग मी त्याच्यात बोलू. राज ठाकरेंनी बोलण्याच्या म्हणजे आता त्यांनी ते काय पक्षाचं ते प्रवक्ता झालाय का हे बघितलं पाहिजे. त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते बोलू बोलू थकले असतील. शेवटी याला ओढला. आता त्यांनी किती वाजता ते ट्विट केलं हे महत्वाचं आहे. साधारण 8 वाजता 9 वाजता केलं असेल तर बघायचं. आणि त्यांचे बंधू पण बोलले होते राज ठाकरेंना. आणि यांच्यात दम आहे ना. आता ब्रजभूषण सिंगांनी तर चुहा म्हटलं होतं ना, ऐका तुमच्या मुळात दम की ब्रजभूषणला म्हणजे त्या ठिकाणी फेकणार म्हणून. असं आहे की आता मी सामान्य कुटुंबातला ते एक सॉफ्ट टार्गेट आहे म्हणून कोणी येतं उठसूट बोलतं. पण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं सामान्य व्यक्तीचा तिळपापड होतो त्यावेळेस भले भले प्रवाह मग ओसरून निघतात. त्याच्यामुळं त्यांनी माझ्याशी एकतर खेटू नये. शेवटी मी फाटकाच आहे तर मग मी आणखी फाटका होईल. त्याच्यामुळे तो किती वाजता बोलला किती वाजता ट्विट केलं हे बघितलं पाहिजे. ट्विट आहे माझ्या माहितीप्रमाणे. 8 नंतर काय आता जितेंद्र आव्हाड असेल किंवा हे असेल याचं काही संतुलन जागेवर असते असं वाटतं का तुम्हाला? कोणाचं संतुलन नाही. 8 नंतर त्याचा रात्रीचं खेळ आले या ऊन सावल्यांचा सुरू होत होतं.